रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील. आत्तापर्यंतच्या आपण ज्या घटना पाहिल्या आहेत त्या तरी अशा होत्या की कमीत कमी एखाद्या प्रेम प्रकरणातून किंवा विवाहित स्त्रियांचं जे बाहेर विवाहबाह्य संबंध अनैतिक संबंध असतात त्यातून पतीची हत्या होते. आणि हे शक्यतो सुशिक्षित भागामध्ये होत होतं की ज्या भागामध्ये की आपण म्हणतो शिक्षणाने क्रांती झाली, पण ह्या शिकलेल्या बायांचंसुद्धा किंवा महिलांचंसुद्धा बाहेर जे प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंध होतं त्यातून पुरुषाची हत्या केली जाते. पण यात अशिक्षित बायासुद्धा किंवा महिलासुद्धा कमी नाहीत, हे आपल्याला ह्या आजच्या घटनेतून पाहणार आहोत. तर ही घटना आवडल्यास आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हिंगोली जिल्ह्यातील 3 ऑगस्ट 2025ची गोष्ट आहे. रविवारचा दिवस होता. शाळेतली मुलं म्हणजे त्यांची जी मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी, ती अजून सकाळ सकाळ गाढ झोपेत होती. ती गाढ झोपेत असताना त्यांची जी आई होती तिचं नाव होतं मंगल. ती मंगल आसपासच्या परिसरात म्हणजे घराच्या शेजारी शेत शिवार होतं, तिथं एक चक्कर मारून आली आणि घरात येऊन मोठमोठ्याने रडू लागली. आता मुलं आत्ताच सकाळ सकाळचे 7-8 वाजले होते, मुलं झोपेतच होती आणि त्यांना अचानक असं काय झालं की आपली आई रडायला लागली म्हणून ते उठून बसले. आता आईंपाशी थोडी चौकशी केल्यानंतर आईने त्यांना सांगितलं की तुमचे पप्पा सकाळपासून गायब आहेत, म्हणजे रात्रीपासूनच गायब आहेत ते, आणि मी त्यांचा बराच शोधायचा प्रयत्न केला पण ते काय सापडत नाहीत. आता त्या मुलांना पण समजाणार की नक्की काय झालं. आता आईच रडायला लागली आणि आईने धीर सोडला की ती मुलं 4थी-5वीत होती तीसुद्धा रडायला लागली. आणि मग त्यांनी त्यांचा जो ही जी मंगल होती आणि जो तिचा नवरा होता शिवाजी, हे तिथंच भेंडेगाव म्हणून एक गाव आहे हिंगोलीत जिल्ह्यामध्ये, तर तिथे ते सालगडी म्हणून एका शेतात राहायचे आणि तिथंच काम करायचे. शिवाजी हा आपल्या कुटुंबासाठी पाहिजे ते करायला तयार होता. म्हणजे तो कष्टाळू होता आणि घरची परिस्थिती बेताचीच होती म्हणून त्याने एका ठिकाणी सालगाड्याचे काम करायचा. आपल्या शेतात काम करता करता आपला आज हा मुलांचा उद्याचा आज नसावा म्हणून त्यांनी मुलांसाठी पाहिजे ते कष्ट करत होता. म्हणजे आपलं जे वर्तमान आहे ते मुलांचं भविष्य नको म्हणून तो मुलांना शिकवण्यासाठी पाहिजे ती धडपड करत होता. त्याला एक 5वीमध्ये शिकणारा एक मुलगा आणि 3रीमध्ये शिकणारी एक मुलगी होती. आता तिथूनच काही अंतरावर असलेल्या शिरड शहापूर येथे त्याची मुलं शाळेला जायची आणि तो इथं भेंडेगावमध्ये सालगाड्याचं काम करायचा. आता शेतात त्याचं घर होतं, त्या मालकाने त्याला एक खोली बांधून दिली होती, तिथं तो राहायचा वगैरे सगळं होतं. आता हा शिवाजी त्याचं वय वर्ष होतं 40 आणि ह्या मंगलचं त्याची बायको होती तिचं वय वर्ष होतं 35. शक्यतो आपण आतापर्यंत ज्या घटना पाहिल्यात त्यात बऱ्याचशा प्रेम प्रकरणातून किंवा विवाहबाह्य संबंधातून घटना तयार झालेल्या आहेत त्या ह्याच वयामध्ये झालेल्या आहेत. आणि आता ही शिवाजी गायब झाला म्हणून ही मंगल सकाळपासून आसपासच्या परिसरात शोधायला लागली आणि कालवा करायला लागली, मोठ्या मोठ्याने रडायला लागली. मग तिने तिचा जो मालक होता ज्याचं नाव होतं रामभाऊ, त्या रामभाऊला कॉल करून सांगितलं की माझा नवरा असा सकाळपासून रात्रीपासून गायब आहे, आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करतोय पण तो काय आम्हाला सापडत नाही. मग रामभाऊ तिथं शेतामध्ये आला. आता रामभाऊने तिथं आसपासच्या परिसरात काही शोधायचा प्रयत्न केला तर तिथंच आसपासच्या थोडं घंटात जंगल होतं, जंगलमध्ये झाडी होती आणि तिथं एका झाडाझुडपात एक मृतदेह वड्याच्या कडेला सापडला आणि त्या मृतदेहाच्या पाठीमागच्या डोक्याच्या पाठीमागं साईडला अशा जखमाच्या खुणा होत्या. त्याने तात्काळ पोलिसांना याची बातमी दिली आणि पोलीस तिथे हजर झाले. आता पोलिसांनी त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे पंचनामा सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याचा मृतदेह हा कुटुंबाच्या ताब्यात दिला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलिसांपुढं मोठं कारण होतं की याचा खुनी शोधणं, कारण अशा जंगलामध्ये किंवा जर चोरीच्या उद्देशाने ही घटना झाली असती तर हिच्या घरामध्ये त्याचं घर आहे त्या घरामध्ये सुद्धा ही चोरी झाली असती किंवा आणि जर पशुपक्ष्यांनी किंवा आपल्याकडे सध्या बिबट्या वाघाचे प्रमाण जे वाढलेलं आहे तर त्यांनी जर हल्ला केला असता तर त्यांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली असती किंवा मृतदेह खाल्ला असता. पण तशा कोणत्याही प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या जखमा त्याच्या शरीरावर नव्हत्या. उलट मानेच्या कडेला कसली तरी कोणीतरी दगडाने किंवा काठीने मारल्याची जखम होती. पोलिसांनी लगेच तिथं तात्काळ सूत्र हरवली आणि
अवघ्या 4च तासात त्याची बायको, जिचं नाव होतं 25 मंगल, आणि तिचा जो प्रियकर होता त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर ठोंबरे, ह्या दोघांना अटक केली. पोलिसांनी एवढ्या तात्काळ कारवाई केली आणि एवढ्या फास्ट त्यांना आरोपी सापडले. तर मग यांनी ही हत्या का केली आणि कशी केली हे या घटनेतून आपण पाहू. तर ही तिचा जो शिवाजी आपला तिथं शेतामध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. आपल्या मुलांना आणि तो शिकवण्यासाठी पाहिजे ती धडपड करत होता. म्हणजे पाहिजे जे काम ते करायचा. आपल्या कुटुंबाप्रती प्रामाणिक होता. आणि त्याची जी मुलं तिथून शाळेमध्ये जायची ते अंतर होते एक 3 ते 4 किलोमीटरचं. पण त्याला शेतीच्या कामानिमित्ताने शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंगला, पालकांच्या मिटिंगला किंवा अशा दुसऱ्या रिपोर्ट पाहायला वगैरे जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे तो शक्यतो शाळेमध्ये बायकोला लावायचा. आता या बायकोचं याचं वर्ष होतं 35, आणि बायको तिथं शाळेमध्ये गेली की बराच वेळ झालं की ती यायची नाही. मग ती याला कधी कधी डाऊट यायचा. तर ह्या शाळेमध्ये शिरडगावची जी शाळा होती, शिरड शहापूर नावाची जी गाव होतं, त्या गावामध्ये जी शाळा होती, त्या शाळेमध्ये ती जे ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणून 31 वर्षाचा युवक तिथं स्वयंपाकी म्हणून काम करायचा. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या मुलांना आत्ता भात वगैरे मिळतो, लापशी, दुपारचं जेवण वगैरे, तर ते बनवायचं, तो काम करायचा. आणि त्याचं आणि ह्या मंगलचं तिथं जुळलं. आता तिथं जो काम करायचं, आता ही मंगल सारखी एकमेकांची ओळख झाली, तिथं एकमेकांचे फोनचे मोबाईल नंबरचं देवाणघेवाण झाली, आणि मग त्या ओळखीचं रूपांतर हे प्रेमात झालं, आणि तिथून पुढं मग शारीरिक संबंधाची एकमेकांना ओढ लागली. आता हा शिवाजी जसा शेतात काम करायला जाईन तेव्हा हा ज्ञानेश्वर ठोंबरे हा मंगलला भेटायला यायचा घरामध्ये, किंवा तिथं शेतामध्ये जाऊन ते एकमेकांचे प्रेमाच्या गोष्टी करायच्या. आता यांचं वय तसं काय प्रेमाचं नव्हतं, पण आपण जे म्हणतो लग्नानंतर किंवा एका 35 नंतर महिलेला जे प्रेम तर नाही लागत, पण शारीरिक सुखच जास्त लागतं, तशी ही गोष्ट. आता यांच्यात शारीरिक सुखाच्या गोष्टी होऊ लागल्या, आणि कधीकधी ही निमित्त काढून मुलांच्या शाळेत जाते असं सांगून त्याला भेटायला शाळेमध्ये जायची. मुलांच्या शाळेपाठीमागचं अभ्यासाचं काहीतरी कारण सांगायची, आणि त्या ज्ञानेश्वर ठोंबरेला शाळेमध्ये जाऊन भेटू लागली सुरुवातीला. आता सुरुवातीला भेटल्यानंतर त्यांचं तिथूनच मग शारीरिक संबंध तयार होऊ लागले. हा शिवाजी घरी नसताना तो घरी येऊ लागला, शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. परत कधी शेतामध्ये, कधी आसपासच्या परिसरामध्ये ही दोघं शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. आता या बायकोच्या वागण्यातला फरक हा तिच्या नवऱ्याला, जो होता शिवाजी, त्याला जाणवला. त्याने सुद्धा बाहेर त्याच्या कानावर हे बायकोचे असलेली चाळी आणि बाह्य संबंध त्याच्या कानावर आले. त्याने बायकोला याची जाब विचारला. तर आता शक्यतो ह्या गोष्टीचं उत्तर कोणाकच नसतं की का केलं आणि कशासाठी केलं, कारण ते त्याचं उत्तर जवळजवळ सर्वांनाच माहीत असतं की फक्त शरीराची खाज भागवण्यासाठी. तसं आता त्या बायकोने थोडं आमच्याकडून चूक झाली वगैरे त्याला सांगितलं, आणि त्याने पण आता शेवटी संसाराकडं बघून आणि मुलांकडं बघून बायकोला त्यावेळेस माफ केलं. ठीक आहे, आपल्या मुलांचा संसार आहे, हे असं समाजामध्ये आपली मान खाली जाते वगैरे असं गोष्टी करू नको. आता त्यांनी त्यावेळेस बायकोने विषय सोडून दिला. आता त्या नवऱ्याला कळल्यामुळं ही जी मंगल होती आणि ज्ञानेश्वर यांच्यामध्ये जवळजवळ 1-2 महिने गॅप पडला शारीरिक संबंधामध्ये. पण या दोघांना पण एकमेकांच्या शरीराची ओढ लागली होती. त्यांना त्या कसं का होईना एकमेकांना भेटायचं होतं, शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते. पण तिचा जो नवरा होता हा शिवाजी, तो त्यांच्या शारीरिक संबंधामध्ये आणि प्रेमामध्ये अडसर ठरत होता. मग एके दिवशी यांनी गपचूप भेटून ह्या शिवाजीच्या नवऱ्याचा, जो तिचा नवरा होता, त्याचा कार्यक्रम करायचा यांनी प्लॅन आखला. आता प्लॅन जर आखला तर मग त्याचा कार्यक्रम करणं सोपं होतं, कारण ते शक्यतो शेतात राहत होते, आणि शेतामध्ये आसपासचा परिसर त्यांच्याकडून लोकवस्ती नव्हती. शेतात राहत असल्यामुळे शेजारी शक्यतो दिवसा जरी मारलं तरी कोणाला खबरबात पोचणार नव्हती, एवढे ते जंगलात राहत होते. आता तिथं एक दिवशी त्यांनी असं प्लॅनिंग केलं. रविवारचा दिवस होता. संध्याकाळची मुलं घरी आल्यानंतर रात्री शिवाजी रात्री झोपला होता. आपल्या बायकोचं आता आपल्यावर पूर्ण प्रेम आहे, ते आपल्याशी वफादार आहे, ह्या अशा गोष्टीने त्याच्या पण डोक्यात काही कल्पना आली नव्हती की आपण उद्याचा उगवणारा सूर्यसुद्धा पाहू शकणार नाही. पण याच्या बायकोच्या डोक्यात काहीतरी वेगळंच विचित्र
चालू होतं. ती रात्रभर जागी होती आणि हा शिवाजी मात्र गाढ झोपेत होता. तर मला बाहेर कसला तरी पहाटे 4 वाजता मला बाहेर कसला तरी आवाज येतोय ह्या उद्देशाने त्याची बायको उठली आणि ती बाहेर येऊन थांबली. तर तिचा प्रियकर हा ज्ञानेश्वर ठोंबरे तो आधीच त्यांच्या घराच्या आडोशाला येऊन उभा होता हातामध्ये काठी घेऊन. आणि तिने नवऱ्याला ह्या शिवाजीला घराच्या बाहेर बोलवलं. म्हणजे घराबाहेर कशाचा तरी आवाज येतोय, चोर वगैरे प्राणी आला असेल या उद्देशाने तो सुद्धा बाहेर आला. तो बाहेर येताच ह्या ज्ञानेश्वरने पाठीमागून त्याच्या डोक्यामध्ये काठी घातली आणि मारली. आता ते इतका जोराचा ठोका होता की हा ज्ञानेश्वर जागीच मृत्युमुखी पडला. शिवाजी जागीच मृत्युमुखी पडला. आता मग त्याच्या मृतदेहाचं करायचं काय, म्हणून त्यांनी तिथेच शेजारी असलेल्या ओढ्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून आली ही दोघं. आणि ती मंगल आपल्या घरांमध्ये येऊन मुलांशेजारी झोपी गेली. आणि सकाळी त्यांचे पप्पा गायब झालेत असा बनाव करून ती आरडाओरडा करू लागली. तर ह्या पोलिसांनी सुद्धा ह्या दोघांना जसं त्यांचं कॉल रेकॉर्डिंग, त्यांचं लोकेशन, शेवटचं लोकेशन ह्या गोष्टींद्वारे ह्या तिचा प्रियकर आणि हिचा जो मंगल होती यांना अटक केली. अवघ्या 4 तासातच पोलिसांना यांचा भांडाफोड करायला वेळ लागला नाही. आता ही घटना सांगायचा उद्देश असा की पाठीमागचा की ह्या प्रियकर तिचा जो होता स्वयंपाकी होता शाळेमध्ये, तो काही आयुष्यभर पुरणार नव्हता. पण जो तिचा स्वतःचा हक्काचा नवरा होता ज्याचं वय वर्ष शिवाजी 40 वर्ष होतं. आता एक उतार वयाला आपण म्हणतो की म्हातारपणाला नवरा बायको एकमेकांना आधार असतात. आता ही जी शिवाजी आणि मंगल होतं यांचं जवळजवळ मुलं मोठी झाली होती, त्यांचे शिक्षण पण व्यवस्थित चालू होतं आणि घर खर्च पण तो शिवाजी आपल्या कुटुंबासाठी पाहिजे ते करायला तयार होता. पण एखाद्या बाईला जर शरीर सुखाची ओढ लागली आणि ती पण आजचा पहिलं आपण म्हणायचं 16 वर्ष धोक्याचं, तसं आता 30-35 नंतर बाई आपल्या आटोक्यात ठेवणं म्हणजे खूप मोठं अवघड काम आहे. आता त्यातली त्याच्या सुशिक्षित आणि ह्या आपण म्हणतो की मोबाईलमुळे वगैरे झालं असेल, पण आता ह्या अशिक्षित बायासुद्धा त्याच्यामध्ये कमी नाही की आतापर्यंत त्या नवऱ्याला मारायच्या घटना ह्या शहरामध्ये झालेल्या होत्या. कमीत कमी ग्रामीण भागातील महिला तरी आपल्या नवऱ्याशी ह्या गोष्टीवरून मारायचा प्रयत्न करत नव्हत्या. म्हणजे प्रेम प्रकरण करत असतील, बाहेर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतील, पण आपल्या स्वतःच्या हक्काच्या नवऱ्याला मारणं हे आपल्या ग्रामीण भागामध्ये तरी आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं आणि हे ह्या महिलेने केलं. तर झालं की सांगणं पण असं आहे की समाजामध्ये जी अप्रामाणिकपणा वाढलेला आहे आणि जो नवऱ्याप्रती जी वफादारी एक पाहिजे होती ती आजच्या काळात कुठेतरी कमी झाली होती. आता यांच्या लग्नाला नाही म्हणलं तरी 10-15 वर्ष झाली असतील. 10-15 वर्षामध्ये तरी हा तिचा नवरा होता, त्याने तिला पाहिजे तसं सांभाळून घेतलं होतं. तरीसुद्धा हिची जी बायको होती मंगल, तिने अवघ्या 2-3 महिन्याच्या ओळखीसाठी स्वतःच्या नवऱ्याला मारला आणि त्या तिच्या प्रियकराला जवळ केलं. आता हिच्या मागं दुसरा कोणता प्रेम वगैरे पैसा मिळवणं हे का उद्देश नव्हता, कारण त्या दोघांची ही परिस्थिती बेताचीच होती. हिची पण बेताची होती आणि तिचा जो प्रियकर होता तो सुद्धा स्वयंपाकी होता, म्हणजे तो सुद्धा काय लय करोडपती होता अशातली गोष्ट नाही. पण फक्त आणि फक्त शारीरिक उपभोग घेणे आणि आपल्या शारीरिक उपभोगामध्ये जो अडसर ठरेल त्याचा काटा काढणे हाच ह्या गोष्टीचा उद्देश होता. तर नक्कीच समाजाला हात जोडून असा आग्रहाचा विनंती आहे की ह्या गोष्टींपासून तरी सावध राहा आणि सतर्क राहा. तरी घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.